श्रावण न पाळणाऱ्यांसाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ। आज बनवते ओले बोंबील रस्सा। इथे 2 मोठे ओले बोंबील घेतले, मध्ये 2 भाग करून त्याचे 4 तुकडे करून घेतले, स्वच्छ धुवून घेतले, त्याला हळद मीठ लिंबाचा रस लावून ठेवून दिलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतली थोडीशी, त्यानंतर कोथिंबीरीच्या काड्या, लसूण मिरची घालून बारीक असं वाटून घेतलं। फोडणीसाठी इथे कढईमध्ये घेतलं आहे तेल। तेल तापल्यानंतर एक तर गॅस बंद करा किंवा गॅस बारीक करा, म्हणजे मसाले जळणार नाहीत। त्यावर हिंग, हळद, धणा जिरा पावडर, थोडंसं लाल तिखट आणि मालवणी मसाला घातला। आता मसाले अंदाजाने घालायचे, कारण आपण वाटणामध्ये मिरची वापरली होती। आता हे हिरवं वाटण घातलं, ते सुद्धा मसाल्यांमध्ये मस्त असं परतून घेतलं। परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून तेच पाणी यामध्ये घातलं, म्हणजे वाटण जे लागलेलं असतं भांड्याला ते वाया जात नाही। छान असं मिक्स करून घेतलं। चवीपुरतं मीठ घातलं। बोंबलाला सुद्धा लावून घेतलं होतं मीठ, त्यानुसारच मीठ घालायचं। आता उकळी आली ना याला, की त्यामध्ये हे बोंबील असे अरेंज करून घ्यायचे आणि चमच्याच्या साहाय्याने असे कोट करून घ्यायचे रस्स्यामध्ये, म्हणजे वरून असे ते कोरडे राहणार नाहीत। त्यानंतर मात्र याला अजिबात चमचा लावायचा नाही, कारण जर चमच्याने हे तुम्ही असं ढवळलत ना तर सगळे बोंबील यामध्ये विरघळले जातात, आणि म्हणूनच फक्त झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं उकळायचं। त्यानंतर हे लगेच शिजले जातात। नाजूक असा मासा असतो, पटकन शिजतो, चविष्ट आहे आणि हेल्दीसुद्धा आहे। मस्त गॅस बंद केल्यावर वरून कोथिंबीर घालायची। गरम गरम भाताबरोबर आणि चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता, खूप छान लागतो। पटकन बनते आणि ही रेसिपी, त्यामुळे नक्की करून बघा। ज्यांचा श्रावण आहे त्यांनी श्रावण संपल्यावर करून बघा। पण रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा, आणि आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच माझ्या रेसिपीज पाहत राहा। थँक्यू।